श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 23. मालाडात असताना घडलेल्या हकीकतींपैकी काही आठवणीत असलेल्या गोष्टी भाग क्रमांक 8. आम्ही मालाडात राहण्यास आल्यानंतर दर रविवारी श्रींचे निरूपण होत असे. त्यावेळी मुंबईहून काही मंडळी येत असत. त्याप्रमाणे येथील गावातूनही मंडळी येत. श्री गणपती उत्सव होता. त्यात व्याख्यान देण्यासाठी रामकृष्ण मिशन खारचे संन्यासी गुणातीतानंद आले होते. ते फार विद्वान व अधिकारी पुरुष होते. त्यांना गावचे मंडळींनी श्री महाराजांच्याबद्दल सर्व सांगितले व त्यांना श्रींना भेटण्याचा आग्रह केला. त्यांनी कबूल केले व माझेकडे निरोप पाठविला. श्रींना भेटण्याची इच्छा आहे, हरकत नसेल तर केव्हा यावे? श्रींना विचारले. जरूर यावे, जेव्हा सवड असेल तेव्हा केव्हाही येण्यास हरकत नाही, असा त्यांना निरोप कळवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचे येण्याचे ठरले. त्याप्रमाणे ते स्वामी गावातील 4-5 मंडळींसह आले. श्रींना भेटले. श्रींनी त्यांना सुरुवातीसच मनुष्याचे खरे कर्तव्य व ते पार पडण्याकरता प्रत्येक आश्रमात कसे वागणे जरूर आहे वगैरे सांगितले. त्यांना बरे वाटले. स्वामींनी विचारले, आपले नाव काय? श्री म्हणाले, मला अमुकच नाव नाही. जो ज्या नावाने मला हाक मारतो त्यास मी ओ देतो. त्यावेळी देहात असताना सुद्धा मला देहाचे भान नव्हते. त्यावर ते काही बोलले नाहीत. श्रींनी त्यांना विचारले, आश्रम घेऊन किती दिवस झाले? आपले पूर्वाश्रमातील नाव व गाव कोणते? त्यावर आश्रम घेऊन किती दिवस झाले ते त्यांनी सांगितले व आपले पूर्वीचे नाव सांगेनात. त्यावर श्री म्हणाले की पूर्वाश्रमातील नाव न सांगणे धर्माला धरून आहे. फार चांगले आहे. आनंदात राहून परमात्म्याचे स्मरणात राहावे. तुमचे गुरु मला भेटले होते, फारच अधिकारी होते वगैरे सांगून झाल्यावर श्री म्हणाले, मनात नाव घोळत असूनही शास्त्रात सांगू नये म्हणून तुम्ही सांगत नाही. तर ज्याला देहच नाही त्याला नाव कसे आठवावे? मला आपणाजवळ काही बोलायचे आहे, पुन्हा एकदा येईन असे स्वामी म्हणाले. श्री म्हणाले, अवश्य यावे. त्याचे नंतर ते आलेले आठवत नाही. जाताना मात्र गावातील लोकांस म्हणाले, तुमचे भाग्य थोर आहे, ह्यांचे संगतीत असावे. पुढे काही महिन्यांनी त्यांनी देह सोडल्याचे ऐकले. 9 नंबर. श्री महाराज प्रकट झाल्यावर बेळगावचे अण्णासाहेब घाणेकर वरचेवर आमच्याकडे येत असत व बरेच दिवस राहत. ते अगदी आमचे घरापैकीच वाटत. तीर्थरूप भाऊसाहेबांना त्यांच्याबद्दल आपलेपणा व प्रेम वाटे. आम्ही मालाडला आल्यानंतर ते आले. या खेपेस त्यांचे सबंध अंगावर तांबडे डाग पडलेले होते. डॉक्टरांना कारण कळेना. दिसण्यात फारच भयानक दिसत. काही मंडळींना वाटे की त्यांचे दुखणे चांगले नसून त्यांचे कपडे व भांडी वगैरे बाजूला ठेवावी व तसे त्यांनी माझेजवळ सांगितले. मी त्यांना सांगितले की श्रींनी त्यांना राहण्यास सांगितले आहे. आणखी ते आमचे घरातलेच आहेत, तेव्हा तसे करण्याचे अगदी कारण नाही. गोंदवल्यास प्रत्यक्ष महारोगी सर्व मंडळीत बसत उठत. त्यास प्रत्यवाय कधीच नव्हता. मग इथे श्रींच्या सानिध्यात काय अडचण आहे? अण्णासाहेब आले त्याच रात्री श्री महाराजांना भेटले. त्यांनी ते तांबडे डाग अंगभर आलेले श्रींना दाखवले व डॉक्टरांना निदान होत नाही असे म्हणाले. तेव्हा श्री म्हणाले, तुम्ही इथे किती दिवस राहणार आहात? अण्णासाहेब म्हणाले, बरे होईपर्यंत राहीन. त्यावर श्री म्हणाले, असे असेल तर खात्रीने बरे वाटेल. रोज आंघोळीचे अगोदर अर्धा तास लोणी व हळद एक करून अंगाला लावावी व नंतर आंघोळ करावी. नामस्मरण चालू असावे. दुखण्याची फिकीर करू नये. श्री रामकृपेने बरे वाटेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी अंगातील कपडे काढल्यावर मी पाहिले तेव्हा डाग निम्मे बरे झाले असावेत असे मला वाटले. मी काही बोललो नाही. पुढे 3-4 दिवसांनी अण्णासाहेब म्हणाले, श्रींना भेटल्यावर दुसऱ्याच दिवशी मला हलके वाटू लागले. श्रींनी सांगितल्याप्रमाणे ते लोणी व हळद नावापुरती लावीत असत. पुढे काही दिवसांनी त्यांचे उजवे पायाला एक पुळी आली. त्यातून थोडे रक्त व पू निघून गेला. डाग बरेच दिवस होते पण अगदी मावळलेले दिसले व त्यापासून त्यांना शेवटपर्यंत त्रास झाला नाही. 10 नंबर. संत तुकाराम सिनेमात काम केलेले पागनीस श्री महाराजांना भेटण्यास आले. सिनेमात तुकारामाचे काम करीत आहे, आपला आशीर्वाद असावा असे म्हणाले. श्री त्यावर म्हणाले,
दुसऱ्या कोणाचेही सोंग घेतल्यास हरकत नाही, पण श्री तुकाराम महाराजांचे काम केल्यास शेवटपर्यंत तसे वागणे जरूर आहे. घरदार सोडायला पाहिजे असे नाही, पण भगवंतावर निष्ठा ठेवून नीतिधर्माचे आचरण ठेवणे जरूर आहे. शक्यतोवर भगवंताचे स्मरण करीत जावे, म्हणजे थोरा मोठ्यांचे सोंग केले तरी जन्माचे कल्याण होईल. दुसरे श्रींनी सांगितले की पुन्हा मात्र सिनेमात दुसरे कोणाचेही काम करू नये. तुकारामांचे काम उत्तमच वठले व पुढे त्यांनी दुसरी कामे केली ती बरोबर झाली नाहीत म्हणतात. श्री महाराजांचे गुरु श्री तुकाराम महाराज यांचे गुरुबंधू श्री गोचर स्वामी होते. त्यांचे शिष्य तपकीर बुवा म्हणून पंढरपुरात असत त्यांचा अनुग्रह श्री पागनीस यांनी घेतला होता. असा त्यांचा व श्री महाराजांचा संबंध होता. 11 नंबर. वामनराव आपटे मालाडात राहत असताना तापाने फार आजारी पडले. पुष्कळ उपचार झाले. त्यांना हलके वाटेना अशक्तपणा वाढत गेला. बरेच दिवस झोप नव्हती, त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी श्री महाराजांच्याकडे निरोप पाठवला. श्रींनी भेटून दर्शन द्यावे अशी मनापासून इच्छा आहे. श्री महाराज त्यांच्या बिराडी गेले. बरेच दिवस आजारी असल्यामुळे ते फारच थकले होते. श्री महाराज त्यांना भेटले. बरेच दिवसात झोप नसल्यामुळे त्यांना फारच अस्वस्थपणा आला होता. श्रींनी त्यांना अंगारा दिला व घाबरू नये, थोडा वेळ डोळे मिटून नामस्मरण करावे असे सांगून श्री परत आले. घरी पोचण्याच्या आतच सुमारे 5-10 मिनिटातच वामनरावांना झोप लागली. ती 3 तास होती. त्यांना फार बरे वाटले, पण ताप कमी होईना, अशक्तपणा वाढत चालला. म्हणून त्यांना ग्रँट रोडला त्यांच्या बंधूकडे नेले. ते मालाडहून गेले त्यावेळी त्यांचे कुटुंबास शिवायचे नव्हते. प्रकृती जास्तच बिघडत चालली असा निरोप येत होता. त्यांची मंडळीस व सर्वांचंच काळजी वाटत होती. 4थ्या दिवशी अंग धुतल्यावर त्या बाई श्रींच्या दर्शनास आल्या व रडू लागल्या. श्रींनी त्यांना पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, काळजी करू नये, रामाचे कृपेने त्यांना खात्रीने बरे वाटेल असे म्हणाले. तरी त्या जाण्यासाठी हालेनात. तेव्हा श्री म्हणाले की मी काय केले म्हणजे तुम्हाला खरे वाटेल. त्या काही बोलेनात व उठेनात. तेव्हा श्रींनी हळदी कुंकवाचा करंडा आणण्यास सांगितले व आपल्या हाताने त्यांना कुंकू लावले. त्या बाईंनी नमस्कार केला व त्या ग्रँट रोडला गेल्या. पुढे वामनराव यांना बरे वाटू लागले व त्यातून ते चांगले बरे झाले. त्या बाई काही वर्षांनी सौभाग्यवतीच गेल्या. 12 नंबर. पंडितराव गोखले यांच्या मातोश्रींची श्री महाराजांच्यावर फार निष्ठा होती. बरेच वर्षापूर्वी त्यांनी श्रींचा अनुग्रह घेतला होता. कुठल्याही परिस्थितीत समाधान राखून त्यांनी धीराने प्रपंच केला. त्या मालाडला आल्या होत्या. त्यांना ताप येऊ लागला. ताप बरेच दिवस येत होता. त्यातच त्यांना वात झाला व त्यांनी नाशिकला पंडितरावांकडे जाण्याचा सारखा आग्रह धरला. सगळ्यांनी सांगून पाहिले, कोणाचेही ऐकेनात. ताप फार होता. प्रवास करण्याची शक्ती नव्हती. शेवटी श्री महाराजांना विचारून जाण्याचे ठरले. त्यावेळी रात्री 11ची वेळ होती. श्री महाराजांना त्या भेटल्या. आत्ताच नाशिकला जायचे आहे म्हणाल्या. त्यावर श्री म्हणाले, नाशिकला मुलाकडे जाणे अगदी अवश्य आहे, जरूर जावे. तिकडे जाणाऱ्या गाड्यांची चौकशी केली. सकाळी 8ला गाडी आहे, तिने जावे असे श्री म्हणाले. त्यासही समाधान वाटले व झोपही स्वस्थ आली. सकाळी उठल्यावर त्याच म्हणाल्या की ह्या तापात जाता यायचे नाही, बरे वाटले म्हणजे जाईन. त्यांनी श्रींचे दर्शन घेऊन तसे सांगितले. त्यावर आमची हरकत नाही असे श्री म्हणाले. दुसऱ्या दिवशी आम्ही श्रींबरोबर व्यंकटापुरास जाण्यास निघालो. त्यावेळी मंडळींनी श्रींची प्रार्थना केली की आईला मरण आपल्या सानिध्यात यावे. श्रींनी तसेच होईल, काळजी करू नये म्हणून सांगितले. त्यांना बरे वाटू लागल्यावर त्या मुलाकडे नाशिकला गेल्या. 13 नंबर. श्री पांडुरंग बुवा श्री गोंदवल्यास 1930 डिसेंबरमध्ये वारले. त्यांचे भक्त मंडळींनी श्री बुवांच्या पादुका स्थापन कराव्या म्हणून विनंती केली. निराळे देऊळ न बांधता श्री आनंदसागर यांच्या पादुका जालन्यास ठेवल्या आहेत तशाच ठेवाव्यात. निराळे देऊळ बांधण्याची व चालवण्याची दगदग नको असे श्री महाराज म्हणाले होते. पण त्यांचे शिष्यांना व विशेषतः श्री प्रल्हाद बुवांना श्री पांडुरंग बुवांच्या पादुका स्वतंत्र देवळात स्थापन करून तेथे उपासना चालावी अशी फार मनापासून इच्छा होती. त्यांना श्री महाराजांनी संमती दिली. फत्ते खेरडा, हल्लीचे साखरखेरडा येथे बालनाथाचे चांगले मंदिर होते.
ते तेथील देशपांडे घराण्याकडे होते. तेच देऊळ प्रल्हाद बुवांना अर्पण करून तेथेच पादुका स्थापन कराव्यात असे ठरले. त्या देवळातील श्री बालनाथाची मूर्तीही भंगली होती. ती मुंबईत खरेदी करून तिची व पादुकांची स्थापना करण्याचे ठरले. श्री महाराजांनी तेथे स्थापनेत जाण्याचे कबूल केले व आम्ही 5-6 मंडळी मुंबईहून निघून प्रथम मलकापुरास रावसाहेब देशमुखांचे घरी उतरलो. तेथे एक दिवस मुक्काम केला. रावसाहेब हे मराठे होते. श्री महाराजांचे शिष्य होते. फार सात्विक घराणे होते. पूर्वी चांगले श्रीमंत घराणे होते. अजूनही खाऊन पिऊन सुखी आहेत. त्यांचे सह बसने बुलढाण्यास गेलो. तेथे पिंपरीकर म्हणून नामांकित वकील होते. त्यांच्या घरी उतरलो. श्री महाराज येणार म्हणून दारात श्रींना घेण्याकरता वकील व इतर मंडळी होती. त्यातच श्री पाचलेगावकर बुवाही होते. बुवांचे नाव पुण्यात असल्यापासून ऐकत होतो. ते पांडुरंग बुवांचे प्रेमातील होते. लहानपणापासून वैराग्यशील होते. बरेच वेळा जालन्यास श्रीरामाचे देवळात येत असत. श्री महाराजांच्यावर त्यांचे प्रेम होते. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. निर्भय वृत्ती व उत्तम वक्ता म्हणून ख्याती होती. श्री पिंपरीकरांकडे चहापाणी झाल्यावर श्रींस सर्व मंडळी भेटली. श्री महाराज बराच वेळ बोलत बसले. शेवटी वकिलांनी श्री पाचलेगावकरांची ओळख करून दिली. तेही श्रींच्या बरोबर फत्तेखेरडास पादुकांच्या स्थापनेकरता येण्यास निघाले. सर्वजण संध्याकाळच्या सुमारास निघालो. तेथे उत्तम व्यवस्था ठेवली होती. बरेच गावची शास्त्री मंडळी, वकील वगैरे आले होते. तेथे पोचल्यानंतर श्री पाचलेगावकर बुवांकडून निरोप आला की मला श्री महाराजांना एकांतात भेटायचे आहे. श्रींना तसे विचारताच जरूर यावे असे म्हणाले. तसे ते रात्री 8च्या सुमारास आले. त्यांच्याबरोबर एक गृहस्थ होते. ते बहुत करून उत्तमराव असावेत. त्यांनी श्रींना नमस्कार केला व ते शेवटपर्यंत आदराने बोलत होते. श्री बुवांस म्हणाले, तुम्ही भेटला मला फार आनंद झाला. तुम्हाला भेटावे असे बरेच दिवसापासून वाटत होते. तुमचे बद्दल श्री पांडुरंग बुवा व इतर गृहस्थ सांगत होते. तसेच पिंपरीकर वकिलांचा मुलगा भैया पुण्यात डेक्कन कॉलेजात शिकत होता. तोही सांगत होता. बरे झाले. या निमित्ताने भेट झाली. चांगले झाले. पुढे श्री म्हणाले, कोणतीही गोष्ट पाहिल्याशिवाय त्याबद्दल बरे अगर वाईट बोलणे खरे नसते. मग तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज का करून घेतला? आता तुमची माझी भेट झाली. त्यानंतर तुमचे मत काही असले तरी हरकत नाही. पण पूर्वी न पाहता नावे ठेवायला नको होती. मला नावे ठेवण्याबद्दल काहीच वाटत नाही. पण तुमच्यासारख्यांनी ज्यांच्याबद्दल मला प्रेम आणि कौतुक वाटत होते त्यांनी असे करायला नको होते. त्यांनी कबूल केले व याबद्दल श्री पांडुरंग बुवांस काय वाटेल किंवा त्यांना वाईट वाटले असावे असे ते म्हणाले. त्यावर श्री म्हणाले, त्यांच्याबद्दल काळजी नको. ते अधिकारी होते आणि तुमच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम असल्याचे त्यांच्या बोलण्यात येत असे. यानंतर चळवळी संबंधाने प्रश्न निघाला. श्री म्हणाले, कोणाचाही द्वेष मत्सर बाळगणे बरे नाही. प्रतिकार हवाच, पण आपले भगवंताचे अनुसंधान चुकता कामा नये. त्यावर बुवा म्हणाले, माझे अनुसंधान चुकत नाही. श्री म्हणाले, फार उत्तम आहे. पण चुकत आहे असे वाटल्यास हे सर्व सोडावे व कोठेही जाऊन राहावे. आपल्या अनुसंधानात राहणे बरे. तुम्हाला हे क्षेत्र ठीक नाही. भगवंताचे अधिष्ठान सोडून चळवळ करणे हिताचे नाही. पुढे काही दिवसांनी आपण राजकारण सोडले असे त्यांनी येऊन सांगितले. असो, दुसरे दिवशी म्हणजे माघ वद्य 12 शके 1854 तारीख 4 मार्च 1932 रोजी श्री बालनाथ व श्री पांडुरंग बुवांच्या पादुकांची स्थापना होऊन आम्ही सर्व श्रींसह मालाडला परत आलो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.